साधून तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचं जयंतीनिमित्त आपण हे भव्य टेस्ट क्रिकेट स्पर्धा असोसिएट केली होती आणि त्याकरता सर्व संघांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दाखवला। त्याचप्रमाणे महिला या ठिकाणी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दाखवला। त्याबद्दल सर्वांचे आभार। ग्रँड सेवन प्रीमियम लीग 2025 पर्व चौथे जागतिक महिला दिनानिमित्त या ठिकाणी पहिला सामना खेळवण्यात येतोय। इनिंग स्टार आणि रायझिंग स्टार या दोघातला हा पहिला सामना आणि रायझिंग स्टार संघाकडे नाणेफेक जिंकले आणि प्रथम फलंदाजी करणार आहेत। अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद 4 महिला संघ इथे उपस्थित आहेत। काय झालं झालं का नाही पण ते काय श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती आणि जागतिक महिला दिनानिमित्त भव्य टेनिस हाफ पिच क्रिकेट स्पर्धा ग्रँड व्ही 7 प्रीमियर लीग 2025 मध्ये सर्व सहभागी संघांचे, खेळाडूंचे आणि रसिक प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत। जागतिक महिला दिनाचा औचित्य साधून आपण महिलांसाठी देखील सामने भरवले होते आणि त्यात देखील उत्स्फूर्त प्रतिसाद आणि 4 टीम्स इथे अवेलेबल राहिलेल्या आहेत। इनिंग स्टार आणि रायझिंग स्टार सर्व खेळाडू मैदानात, महिला खेळाडू सर्व बाहेरून टाळ्यांच्या गजरात त्यांचं आपण स्वागत करूया। दोन्ही संघांना उत्स्फूर्त प्रतिसाद द्यायचा आहे आणि त्यांच्यासाठी आपण टाळ्या वाजवून त्यांचं जोरदार स्वागत करायचं आहे। महिला संघ जागतिक महिला दिनाचा औचित्य साधून आपण हे क्रिकेट स्पर्धा भरवलेली आहे, तेव्हा पुन्हा एकदा आपण त्यांचं टाळ्यांच्या कडकडाट आणि गजरात स्वागत करायचं आहे। स्त्री म्हणजे वात्सल्य, स्त्री म्हणजे मांगल्य, स्त्री म्हणजे मातृत्व, स्त्री म्हणजे कर्तृत्व, स्त्री म्हणजे प्रत्येक क्षणांची साथ, स्त्री म्हणजे प्रत्येक अडथळ्यांवर मात। अशा अनेक रूपी आई, बहीण, मैत्रीण, वहिनी, स्त्री, पत्नी आणि सर्व स्त्री शक्तींना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आणि अशा तऱ्हेनं ज्या संघाने टॉस जिंकलाय त्यांनी बॅटिंगचा निर्णय घेतलाय, तेव्हा लवकरात लवकर मॅच चालू करायची। रायझिंग स्टार संघाने टॉस जिंकून करणार आहेत। रायझिंग स्टार संघाने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतलाय। लवकरात लवकर मॅच चालू करायचे। न्यूझीलंड संघाची धाव संख्या आहे 176। 5 फलंदाज बाद झालेले आहेत। 41 षटक संपलेले आहेत आणि या ठिकाणी 5 बाद। न्यूझीलंडची धाव संख्या। साई समर्थ क्लिनिकचे रोहितजी लहाने सर यांचं आगमन झाले, तसेच आपले कविवर्य आणि कविमनाचे दोघे जण म्हणजेच ऋषिकेशजी तेळखेडकर आणि सागरजी पिंगळे यांचं मनापासून सहर्ष स्वागत। तसेच अजितजी फरांदे यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले, तेव्हा सर्व संघांतर्फे त्यांचं देखील हार्दिक स्वागत। तसेच सागरजी पिंगळे यांचं देखील मनापासून स्वागत। तसेच स्मिता हास्याने लोकांना भुरळ पाडणारे असे आमचे लाडके निर्मलजी यांचं देखील इथं सहर्ष स्वागत, मनपूर्वक सहर्ष स्वागत। सर्वच कार्यक्रमांमध्ये, सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये धडाडीने पुढे असणारे असे आमचे निर्मलजी यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत। तसेच साई समर्थ क्लिनिकच्या सर्व डॉक्टर गीतांजली लहाने मॅडम यांचं देखील इथं स्वागत, मनपूर्वक स्वागत। बॉलर नेम प्लीज, बॉलर नेम, बॉलर नेम।
रायझिंग स्टार्सचा पहिला बॉल खेळण्यास प्लेचं तयार. पहिलं षटक महिला दिनानिमित्त पहिला सामना. पहिला षटक. उत्कृष्ट असा बॉल फलंदाजाला चकावण्यात यशस्वी. पहिला बॉल, पहिल्या षटकाचा दुसरा बॉल आणि हा टोलवलेला आहे आणि धाव घेण्यात अयशस्वी. दोघांमध्ये सिंक्रोनायझेशन बघायला मिळते. अतिशय उत्तम अशी फलंदाजी तसेच गोलंदाजी आणि यष्टिरक्षण देखील. आणि पुढचा चेंडू टोलवलेला आहे पहिला चेंडू. आणि आपलं खातं खोललेलं आहे आणि एक धाव घेण्यात यशस्वी. आणि हा दुसरा बॉल. उत्तम अशी गोलंदाजी करताना, भेदक गोलंदाजी करताना आणि दोघांमधलं सिंक्रोनायझेशन षटक पूर्ण झालेलं आहे षटक पूर्ण झालेलं आहे. आणि धावसंख्या आहे एक. एक षटक पूर्ण, धावसंख्या आहे एक. येतात आपल्या संघासाठी स्नेहल. आणि हा नो बॉलचा इशारा. नो बॉल. नो बॉलचा इशारा. फ्री हिट. इथे मात्र नो बॉल. फ्री हिट होता. नो बॉल असल्यामुळे आणि जोरदार. हा अजून एक चान्स मिळालेला आहे, एक संधी मिळालेली आहे. आणि इथे उत्कृष्ट मात्र सटवलेला चेंडू एक धाव. आणि एक धाव घेण्यात यशस्वी आपल्या संघासाठी. सुशांत सर पैदाच्या बाहेर उभारून फलंदाजाला टिप्स देत आहेत. आणि उत्कृष्ट असा टोलवलेला चेंडू. पुन्हा एकदा नो बॉल. फ्री हिट. आणि पुन्हा एकदा फ्री हिटची एक संधी. धाव. नो बॉल. आणि उत्कृष्ट असा टोलवलेला चेंडू एक धाव. आणि एक धाव घेण्यात यशस्वी. तीन चेंडू शिल्लक. धाव संख्या आहे 6. वाईडचा अतिरिक्त इशारा. धाव. एक अतिरिक्त धाव या ठिकाणी संघाला. धाव संख्येमध्ये वाढ. 7 रन, 3 बॉल. आणि उत्कृष्ट असा चेंडू पुढचा. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा चेंडू फलंदाजाला थोपवण्यात यशस्वी. शेवटचा चेंडू शिल्लक. शेवटचा चेंडू. एक चेंडू आहे. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. एक चेंडू बाकी आहे. आणि षटक संपलेला आहे. 2 षटकानंतर धाव संख्या आहे 7. 2 षटकामध्ये संघाची धाव संख्या आहे 7. बघूयात पुढच्या षटकामध्ये उत्तम कामगिरी करतायत का फलंदाज. आणि टोलवलेला चेंडू एक धाव. आणि एक धाव घेण्यात यशस्वी. आपल्या संघासाठी दुसरा बॉल घेऊन येतात सौम्या. आणि हा नो बॉल. अतिरिक्त धाव. बॉल.
हा वाईडचा वाईड. इशारा, अतिरिक्त धाव, संघाच्या धाव संख्येमध्ये वाढ. आणि उत्कृष्ट षटकोलीला चेंडू आणि एक धाव घेण्यात यशस्वी. 11. पुनश्च असा मारलेला चेंडू, एक धाव. आणि धाव संख्या आहे 12. पुन्हा उत्कृष्ट षटकार. असा पुन्हा एकदा टोलवला चेंडू आणि एक धाव घेण्यात यशस्वी. धाव संख्या आहे 13. आउट आउट. लेग अंपायर आउट दिलेला आहे. आणि रायझिंग स्टारच्या फर्स्ट फलंदाज धावबाद झालेले आहेत, बोल्ड झालेले आहेत आणि त्यांना पॅव्हलियन मध्ये पाठवण्यात यशस्वी. गोलंदाज पुढची फलंदाजी करता येतात अर्चना मॅडम. सामना करतात सौम्या. पुढचा बॉल. उत्कृष्ट असा टोलवलेला चेंडू आणि आपलं खातं खोलून 1 रन घेण्यात यशस्वी. धाव संख्या आहे 14. षटक झाले आहेत 3. 3 षटकामध्ये संघाची धाव संख्या 1 बाद 14 धावा. 2 षटक शिल्लक. आहे का नाहीये बॉलर नेम, आहे का नाही आता, आहे का नाही विसरू नको. सुंदर असा टोलवलेला चेंडू आणि एक धाव घेण्यात यशस्वी. एक मिनिट अंपायर, बॉलर नेम स्वप्नाली. उत्कृष्ट असा टोलवलेला चेंडू आणि एक धाव घेण्यात एक पुन्हा धाव. एकदा यशस्वी. धाव संख्येमध्ये क्रमशः वाढ होते. पुन्हा एकदा टोलवलेला चेंडू एक धाव. आणि दोघांमध्ये गुड सिंक्रोनायझेशन. उत्तम असं सिंक्रोनायझेशन दोन्ही प्लेयर्स मध्ये, फलंदाजांमध्ये आपल्याला बघायला मिळतंय. आणि धाव संख्येमध्ये 1-1 रनांची वाढ होताना 17. धाव संख्या आहे 17. आणि पुन्हा एकदा एक धाव घेण्यात यशस्वी. पुढचा बॉल घेऊन येत आहेत आणि फलंदाजाला या बॉलमध्ये चकमा देण्यात यशस्वी गोलंदाज. अतिरिक्त धाव, वाईडचा इशारा. आणि टोलवलेला असा चेंडू आणि एक धाव घेण्यात यशस्वी. तसेच नो बॉलचा इशारा. हॅलो हॅलो हॅलो. प्रवीणजी आडगावकर कृपया कॉमेंट्री बॉक्सच्या इथे यायचंय. टेक्निकल इश्यू झालेला आहे. प्रवीणजी आडगावकर कुठे असेल त्यांनी इथे कॉमेंट्री बॉक्सच्या इथे यायचंय. चार षटक 21 रन राहिले आहेत. पुन्हा एकदा 1 रन घेण्यात आपल्या टीमसाठी यशस्वी. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो चालू आहे. ओके. शेवटचं षटक. संघाची धाव संख्या 1 बाद 22.
हॅलो. उत्कृष्ट इथे मात्र फलंदाजी झेल सुटलेला आहे. आणि झेल बाद जेवढा करण्याचा एक chance धाव. होता, परंतु तो सुटलेला आहे. आणि अतिशय उत्कृष्ट असा भेदक मारा करताना गोलंदाज हवेत पुन्हा मारलेला एकदा. चेंडू, एक धाव. एकदा आपल्या संघासाठी एक धाव घेण्यात यशस्वी. उत्कृष्ट असं क्रमवारी चाललेली आहे आणि धावसंख्येमध्ये वाढ होताना दिसते. शेवटच्या षटकातला शेवटचा चेंडू तो लावलेला आहे. धाव घेण्याचा प्रयत्न, चेंडू निसटलेला आहे. एक धाव. चान्स होता दुसरा धाव घेण्याचा परंतु हा प्रयत्न आणि chance हा एक गमावला धाव, आहे. 2 धावा. आणि चोरटी धाव घेण्यात फलंदाज यशस्वी झालेले आहेत. सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अशा पद्धतीने खेळतायत महिला संघ. 26 खरंच वाखाणण्याजोगा आहे. 26 धावा झालेल्या आहेत 5 षटकामध्ये. इनिंग स्टार संघाला 27 धावा करायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. जिंकण्यासाठी 27 धावांची गरज. आता बघूयात रायझिंग स्टार्स आपल्या कशा पद्धतीचा मारा करतोय. आपले कोच सागर सर यांनी टीमला चांगल्या पद्धतीने तयार केलंय. तर बघूया सागर सरांच्या खात्रीला एक टीम कशी उतरते. कोच सागर यांच्या मनपूर्वक अभिनंदन आणि आभार. या ठिकाणी उपस्थित सर्व या प्रीमियम लीगला महिला सामन्यासाठी ग्रँड व्ह्यू 7 मधून एक स्पेशल फोन आलेला आहे. ग्रँड व्ह्यू सोसायटी ही टोटल एकही खेळाडू, एकही पब्लिक त्या ठिकाणी नाही, सर्व पब्लिक या ठिकाणी मैदानावर उपस्थित. फक्त सिक्युरिटीच्या जबाबदारीवर ग्रँड व्ह्यू सोसायटी. आणि आता रायझिंग स्टार्सचा संघ मैदानात, तसेच फलंदाज देखील मैदानात येत आहेत. महिलांना प्रोत्साहन देण्याकरता ग्रँड व्ह्यू मधील सर्व सभासद, मेंबर्स, बच्चे कंपनी, भविष्यातले लहान मुलं, खेळाडू या ठिकाणी उपस्थित. रायझिंग स्टार संघाने आतापर्यंत अतिशय सुंदर फलंदाजी या ठिकाणी केलेली आहे. 26 धावा त्या केलेल्या आहेत. त्याला प्रत्युत्तर देताना इनिंग स्टार संघाचे 2 खेळाडू या ठिकाणी मैदानात. GV7K बिल्डिंग मधील सागरजी पहिलं षटक पॉवर प्ले. GV7K बिल्डिंग मधील सागरजी भोसले आमचे महिला संघाचे कोच यांच्या कोचिंग खाली तयार झालेली टीम बॉलिंग करता सज्ज. बघूयात कशा पद्धतीने गोलंदाजीचा मारा करतायत. पुन्हा एकदा ग्रँड व्ह्यू 7K बिल्डिंग क्रिकेट क्लब आयोजित ग्रँड व्ह्यू 7 प्रीमियर लीग 2025 मध्ये आलेल्या सर्व सहभागी संघांचे सहर्ष स्वागत. बॉलरचं नाव पॉवर प्लेचं पहिलं षटक, पंच तयार, खेळाडू तयार. पहिला चेंडू तो लावलेला आहे. एक धाव. खातं उघडलेलं आहे संघाचं आणि फलंदाजांनी स्वतःचं. आणि पुन्हा एकदा चोरटी धाव घेण्यात यशस्वी आयोजक केदार सर, दुसरा सामना करता नाणेफेक करायचा आपण. रणरागणी वर्सेस हिरकणी संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी केदार सर मारा करताना गोलंदाज. आणि उत्कृष्ट असा टोलवलेला चेंडू आणि 4 रन्स, 4 धावा मिळालेल्या आहेत. रणरागिणी संघाचे कर्णधार हे दोन्ही संघ एक. आणि इथे मात्र झेल सुटलेला आहे. 4 धावा. झेल घेण्याची उत्तम संधी हा होती, पहिला परंतु चौकार. कॅचेस विन द मॅचेस, परंतु हा झेल बाद होण्याची शक्यता होती. पुढचा चेंडू आणि मिळालेला आहे 4 धावा. अशा पद्धतीने 16 रन्स झालेले आहेत. एक षटक पूर्ण, 16 धावा.
संघाला जिंकण्यासाठी गरज आहे 24 चेंडू 11 धावा. संघाला जिंकण्यासाठी 24 बॉल मध्ये 11 धावांची आवश्यकता. आता बघूयात कशा तऱ्हेची स्ट्रॅटेजी आहे रायझिंग स्टार्सची. ओके, रणरागिणीने टॉस जिंकले आणि बॅटिंग. येस, रणरागिणी. अरे आपली बॅट कुठे आहे? थांबा, गोलंदाज कोण आहे ते? पुढचा बॉल, नो बॉलचा इशारा पंचांचा. अतिरिक्त धाव. पुढचा बॉल घेऊन येतात आपल्या टीमसाठी गोलंदाज. टॉस रणरागिणी आणि बॅटिंग. उत्तम अशी गोलंदाजी प्रदर्शन. हे दोन्ही आपल्या सोसायटीतले आहेत. पुन्हा एकदा वाईडचा इशारा. अतिरिक्त धाव. आणि कुठला आहे? हो, पण हे जेच आहेत का? ओके. हवेत मारलेला चेंडू 1 धाव. नो बॉलचा इशारा. आणखी एक धाव एकदा आणि अतिरिक्त फ्री धाव. हिटची संधी. अतिरिक्त धाव आणि फ्री हिटची संधी. फ्री हिटची संधी. नो बॉल. पुन्हा एकदा नो बॉल. पुन्हा एकदा आणखीन एक अतिरिक्त धाव. धाव. नो बॉलचा इशारा. फ्री हिट. नो बॉल, 2 नो बॉल. फ्री हिटची संधी. तो लावलेला चेंडू 1 धाव. एकवीस चेंडू 4 धावांची गरज सामना जिंकण्याकरता. काय आलं? आणि टोदवलेला असा चेंडू. षटकार. षटकार. षटकार आणि हा आणि सामना जिंकलेला हा आहे. संघ विजेता ठरलेला आहे. अतिशय उत्कृष्ट असा खेळ दोन्ही संघांकडून. विजेत्या संघाचं अभिनंदन. इनिंग स्टार संघ या ठिकाणी विजयी झालेला आहे. महिला संघ विजेत्या संघाचं हार्दिक अभिनंदन. पुढच्या संघाने तयार राहून लवकरात लवकर बॅटिंग साठी आणि बॉलिंग साठी यायचंय. पुढील संघ कॉमेंट्री बॉक्सच्या इथे जॉन डिअरची 2 व्हीलरची चावी आहे. ज्यांची कोणाची असेल त्यांनी इथे येऊन कलेक्ट करायचे. कॉमेंट्री बॉक्सच्या इथे 2 व्हीलरची चावी सापडलेली आहे जॉन डिअरची. ज्यांची कोणाची असेल त्यांनी इथे येऊन कलेक्ट करायची कृपया. इनिंग संघाची ते त्यांच्या मुलाचं नाव आहे. हो का? मोनाली गायकवाड. मोनाली गायकवाड सामनावीरचा पुरस्कार. मोनाली गायकवाड या मॅच मधल्या सामनावीर मोनाली गायकवाड. दोन्हीकडे सांगा नाही तर. इनिंग स्टार संघ मोनाली गायकवाड सामनावीरचा पुरस्कार. आयोजक ओ अंपायर प्रवीणजी आडगावकर. अंपायर येऊ देत गाय. आयोजक सामनावीर पुरस्कार द्या. जागतिक महिला दिनानिमित्त या ठिकाणी पहिला सामना पूर्ण झालेला आहे. दुसरा सामना रणरागिणी वर्सेस हिरकणी वॉरियर्स. दोन्ही संघ मैदानात. पहिला सामना इनिंग स्टार आणि रायझिंग स्टार मधला हा सामना. इनिंग स्टार संघ या ठिकाणी विजेता ठरलेला आहे. विजेत्या संघाचं हार्दिक अभिनंदन.
दुसरा सामना रणरागिणी आणि हिरकणी वॉरियर्स. ग्रँड व्ह्यू 7K बिल्डिंग क्रिकेट क्लब आयोजित ग्रँड व्ह्यू 7 प्रीमियर लीग सर्व सहभागी संघांचे तसेच स्पॉन्सरचे मनपूर्वक आभार आणि स्वागत. आपले स्पॉन्सर्स रिया इंटरनॅशनल स्कूल्स, गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंड्स आहे, तसे मुलांच्या शिक्षणासाठी रिया स्कूल ही काफी आहे. रिया स्कूल इंटरनॅशनल स्कूल, रिया इंटरनॅशनल स्कूल, तसेच रिया इंटरनॅशनल स्कूलची पूर्ण टीम इथे आत्ता आलेली आहे. तेव्हा ते आपल्यासाठी काउन्सिलिंग करणार आहेत. आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी कशा पद्धतीने आपल्याला पुढे काय करता येईल या संदर्भात देखील मार्गदर्शन करणार आहेत. तेव्हा आता रिया इंटरनॅशनल स्कूलची पूर्ण टीम इथे उपलब्ध अवेलेबल आहे. तेव्हा त्यांच्या